हे सगळं करण्यासाठी जी उसंत लागते ती तुम्हाला मिळाली. मग आजचे लोक तक्रार करतात की तशी उसंत नाही, आम्हाला पोटाच्या दबावासाठी पोटासाठी करावं लागतं, मग त्याच्यातनं कलात्मकता मारली जाते. हे मान्य होतं का तुम्हाला? आता हे तर काय, आत्ताची जी मुलं आहेत ना, ती आत्ताची मुलं ही माझ्या नातवंडाच्या वयाची. मला ही कल्पना आहे की त्यांची लाईफस्टाईल आणि माझी लाईफस्टाईल वेगवेगळी आहे, पण ती वेगवेगळी असते ती बारीक सारीक गोष्टीत असते. आता फॉर इन्स्टन्स माझ्या नाती कॉम्प्युटर करतात, मला भीती वाटते कॉम्प्युटरची, एवढंच ते वेगळेपण असतं. परंतु वेळ नाही आणि आम्हाला पैसा हवा, ही दोन कारणं माझ्या मते फार रिलेटिव्ह असतात हो. पैसा म्हणजे किती हवा तुम्हाला? पैसा हेच गमक आहे का? किंवा वेळ नाही म्हणजे किती नाही? वेळ नाही आणि पैसा हवा, यात तुम्ही तुमच्या आतलं जे काही असेल ते फेकून देऊ नका. ते तुम्हाला कुठेतरी जपायला हवं, त्याची निगराणी करायलाच हवी तुमच्या बदललेल्या स्थितीमध्ये. पण ते महत्त्वाचं, ते तुम्ही कसं करताय हे महत्त्वाचं. आणि ते आम्ही सगळ्यांनी केलं. आता मी बघा, पैसा जर मला हवा असता तर मी सिनेमातल्या बाईतली ह्याच्यातली मुलगी, मी जयवंत, नलिनी जयवंत माझी भाची, शोभना समर्थ, नूतन, ह्या सगळ्या माझ्या घरातल्या. पण मी पैशासाठी नाही गेले ना तिकडे. माझं मी काहीतरी एक यु नो इट्स, तुमचं स्वत्व तुम्ही डिफाईन करा आणि ते करत असताना त्याच्यावर श्रद्धा ठेवा. तुम्हाला मी नेहमी सांगायचे, स्टेनिस्लावस्कीचं एक, ज्याला आम्ही आमचं काय रे कसलं वाक्य म्हणतात ते, बोधवाक्य. ते तो काय म्हणतो सगळ्या नटांना, कारण काय होतं, नट ना आपल्यावर कधी कधी खूप खुश असतात, कारण लोकांच्या टाळ्या मिळतात ना, त्यामुळे आपण फार चांगले ह्याला पण त्यात त्यांनी असं म्हटलं होतं, लव्ह द आर्ट इन यू, नॉट युअर सेल्फ इन द आर्ट. आणि हे एकदा झालं की तुम्ही संपता. मी सांगू का, मला माझी नातवंडच आहेत, ती मला बरेचदा चेहऱ्यावर सुस्तपणा जाणवतो, असं मग ते तेलकट तुकतुकीतपणा येतो स्वतःवर खुश असण्याचा. माझा पिंड नाही तो, त्यामुळे मला असं वाटतं हे आता संपलं. म्हणजे यू आर इन लव्ह विथ युअर सेल्फ. कधी तो ते सतत ही मुलं ते शिकलेत, त्यांना बोचतं. ते काय महान नट वगैरे झाले तर ही गोष्ट वेगळी, ते प्रत्येकाच्या कुवतीवर अवलंबून असतं. पण सतत आपल्यापेक्षा आपल्या अंगातली कला ही महत्त्वाची. मग त्याचे वेळ, त्याची ह्याचं वेटेज तुम्ही घेता. आता प्रत्येक वेळेला, आता तू आहेस म्हणून मी तुला सांगते, असं मला नेहमी सांगितलं जातं, तू पण कधी कधी म्हणतो की बाई आपण नाटकासाठी किती वेळ देत होतो, त्यावेळेला किती वेळ देत होतो मी. कारण मी थोडीशी, मी माझ्या आयुष्यातले 45 दिवस माझ्या नटांच्या बरोबर देत असे. माझ्या आयुष्यात मी सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत तालमीच्या जागी असे. ही सगळी मुलं, बरीचशी इतर मुलं ही नोकऱ्या करत, त्यांचे प्रयोग असत, ते 2 किंवा 3 तास 45 नाही 35 दिवस होते ओळणी. त्यातले 20 दिवस ते कधीही 2 किंवा 3 तासाच्या वर आले नाही. वेळ असला तर यायचे, नसला तर त्यांनी यावं ही अपेक्षाही नव्हती. मी युनिट्स करायचे, तू कधी आत्ता आहेस मोकळा, ठीक आहे मग तू येऊ ना, मी आहे इकडे. कारण दॅट वॉज व्हॉट आय हॅड कमिटेड टू. शेवटचे 10 दिवस मात्र, आणि आय थिंक त्याला विचार, ते 10 दिवस एकत्र सकाळपासून रात्रीपर्यंत असणं, याच्यासारखं दुसरं सुख आणि याच्यासारखी दुसरी कृतकृत्यता नाही. यू बिकम, लोणचं कसं असं मुरतं ना,
तसं ते नाटक मग तुमच्यात मूर्त. दिवसातनं 3 ग्रँड रिहर्सल्स, वेगवेगळे ग्रँड रिहर्सल्स म्हणजे हे झालं नाही, ह्यात हे चुकलं, आता आपण हे करून पाहूया. आणि त्यात माझ्या मते आमची जवळीक, त्यात माझ्या मते कलेला आपण किती मानतो हे आपल्याला कळणं. हाऊ मच वी स्टार्टेड लव्हिंग द आर्ट इन अस अँड नॉट आवरसेल्व्हज इन द आर्ट, ते त्या 10 दिवसात होत असेल. आता 10 दिवस काढता येत नाहीत काय, काढता येत. पण मग तुम्ही ती जी ऊर्जा होती ते सगळं तुमचं वाहून घेतलं होतं. संस्कृत रंगभूमीसाठी तुम्ही दक्षिणेकडे जाऊन आलात, किंवा हमीदाबाईची गोठीमधली ती जी तवायफ असेल, हे सगळे अनुभव घेतलेत. ही आता तसं कमी पडतं असं वाटतं का या सगळ्यासाठी? का कमी पडतं मला कळत नाही. पण एक मी सांगते, आता उदाहरण देते. ज्या वेळेला संस्कृत रंगभूमी म्हणजे वैदिक रंगभूमी करायचं असं ठरलं, त्यावेळेला गोके भट हे फार होतं. त्यावेळेला गोके भटांच्याकडे मी विद्यार्थिनी म्हणून गेले की मी तुमच्याकडे येते, मला तिकडचे सगळे प्रघात सांगा, व्हॉट क्रिएट्स द रिच्युअलिस्टिक थिएटर. तर त्यांच्याकडे मी आणि गोडसे आम्ही दोघं जात असो. आणि त्यांनी मग असं सांगितलं की तुम्हाला जर त्याचं ॲक्च्युअल पाहायचं असेल, पुस्तकी नाही ॲक्च्युअल पाहायचं, तुम्ही कुडियाट्टम पाहून या, केरळामध्ये आहे. त्यात ते बरंचसं राहिलेलं आहे अजून, ते प्रघात सगळे आहे. तर शोध सुरू झाला. कुडियाट्टममध्ये माझा एक अमेरिकन मित्र होता, तो त्या कुडियाट्टमचाच शोध करण्यासाठी आला होता. तर मी तिकडे गेले आणि तिथे एक मणिमाधव चाक्यार म्हणून मला भेटले कसं म्हणायचं. त्यांनी मला ते कुडियाट्टमचे प्रघात करून, त्यांचं एवढंसं ते कौलारू घर असतं ना केरळातलं, त्याच्यामध्ये ते कुडियाट्टमचे प्रघात दाखवायला लागले. मी सांगते माझं आयुष्यच बदललं. इतका इट वॉज लाईक, म्हणजे कृष्णाचं काय रे ते दर्शन होतं ते विश्वरूप दर्शन वगैरे वगैरे. तसं काहीतरी मला ते इन टर्म्स ऑफ आर्ट झालं. आणि हे मी माझ्या नातींना वयवर्ष 13 आणि वयवर्ष 9 हे सांगत होतो. यू नो दॅट्स वॉट इट वॉज. मणिमाधव चाक्यार इज हू रिअली मेड मी अवेअर ऑफ ऑल दिस. हो, मणिमाधव व्हॉट कुडियाट्टम. ती 10 मिनिटात आली. वी डाउनलोडेड इट. आता यात चूक आहे की बरोबर आहे मला कळत नाही. एका बाजूने कितीही मुलं हुशार झाली आणि एका बाजूने मला असं वाटतं की इतकं तुम्हाला तुमच्या टिप्सवर सगळं मिळत असेल तर त्यातली इन्फॉर्मेशन किती आणि त्यातलं नॉलेज किती. पण हा प्रश्न त्यांना सोडवायला हवा. मला खरंच किती ढ वाटतं त्यांच्यासमोर. तिथे नाकारे ते आयपॅड वगैरे, माझी बोटं थरथरतात. मला मुळात आधी त्या कॉम्प्युटरच्या समोर मी बसले, माझ्याकडे 3 कॉम्प्युटर्स आणून ठेवलेले आहेत NCPAने. त्याच्यासमोर बसले, ते कॉम्प्युटर बोलतात आपल्याशी, चक्क उत्तरं देतात आपल्या प्रश्नाला, याचीच मला भीती वाटते. तर हा ढपणा आमच्या पिढीचा, त्या मानाने आताची पिढी किती हुशार आणि किती एफिशियंट आहे. पण त्या एफिशियन्सीमध्ये ठेराव कुठंतरी यायला हवा असं मला वाटतं. येईल तो. मी प्रत्येक वेळेला असं म्हणते की आम्ही होतो तेव्हा काय होतं, आम्हाला रेनेसान्स मिळाला हे होतं, परंतु त्याच्या आधी बेचिराख होतं सगळं. मग आम्ही केलंच ना रंगायन निर्माण, आमची निकड होती ती. तशी या मुलांची नसणार का, होणार.